सलगरीला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा मोठा लाभ. 3 मध्ये तब्बल 319 घरकुले मंजूर. मिरज तालुक्यातील सलगरे गाव ठरले घरकुल मंजुरीत आघाडीवर. 2 मध्ये 140 तर 3 मध्ये 319 लाभार्थ्यांना मंजुरी. मिरज तालुक्यातील सलगरे गावानं प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल मंजुरीच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केली असून गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घरकुलं मंजूर होणारं गाव म्हणून सलगरेची विशेष नोंद झाली आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 2 अंतर्गत यापूर्वी सलगरे गावातील 140 लाभार्थ्यांना घरकुलं मंजूर झाली होती. त्यानंतर आता प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 3 अंतर्गत तब्बल 319 घरकुलांना मंजुरी मिळाल्यानं गावातील अनेक वर्षापासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळालाय. ग्रामीण भागातील गरीब, वंचित आणि गरजू कुटुंबांना स्वतःच्या हक्काची पक्क घरं मिळावी या उद्देशानं केंद्र शासनाच्या वतीनं प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना राबवण्यात येते आहे. याच योजनेच्या माध्यमातून सलगरे गावातील पात्र लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असल्यानं ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. 3 मध्ये 319 घरकुलांची ऐतिहासिक मंजुरी. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 3 अंतर्गत सलगर गावासाठी 319 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. यापूर्वी 2 मध्ये 140 लाभार्थ्यांना मंजुरी मिळाल्यानंतर आता त्यापेक्षा दुपटीहून अधिक घरकुलांना मंजुरी मिळाल्यानं ही बाब गावासाठी ऐतिहासिक मानली जाते. गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, घरं नसलेली किंवा कच्च्या घरात राहणारी अनेक कुटुंब स्वतःच्या पक्क्या घराच्या प्रतीक्षेत होती. या मंजुरीमुळे अशा कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झालाय. विशेषतः गावातील वंचित आणि गरजू घटकांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. माजी सरपंच तानाजीराव पाटील यांच्याकडून आभार. या मोठ्या प्रमाणातील घरकुल मंजुरीबद्दल सहकारी संस्थेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी ग्रामीण भागातील गरजू कुटुंबाच्या घराच्या प्रश्नाला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. नमस्कार. आज सलगर गावामध्ये सर्वसामान्य कुटुंबांना एक आधार देण्याचं काम या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचबरोबर या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा, ग्रामविकास मंत्री गोरे साहेब आणि खास करून या मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊ यांचं सलगर गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आभार मानावं तितकं थोडं आहे. त्याचं कारण असं आहे की आता काल नुकतीच या ठिकाणी प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेची यादी जाहीर झाली आणि या यादीमध्ये मिरज तालुक्यात नव्हे तर सांगली जिल्ह्यामध्ये लोकसंख्येच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त घरकुलाची संख्या असणारी किंवा घरकुलाचा लाभ मिळणारं म्हणून सलगर गाव या ठिकाणी आहे असं मंत्र या ठिकाणी वावगं ठरणार नाही. गेल्या वर्षभराच्या पूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, अंगणवाडी सेविका असतील, बाकी सर्व कर्मचारी असतील, यांनी या ठिकाणी सलगर गावामधला गरजूवंत शेवटचा घटक आणि वंचित घटक जो आहे त्याला केंद्रबिंदू मानून या ठिकाणी घरकुल योजनेचा सर्वे केला गेला आणि जवळजवळ 319 घरकुलं या ठिकाणी सलगर ग्रामपंचायतीला प्राप्त झालेले आहेत. आणि खरंच या ठिकाणी प्रत्येक माणसाला एक वाटतं की एक स्वप्न असतं की माणसाच्या आयुष्यामध्ये एक चांगलं घर आपलं या ठिकाणी असावीत. अनेक स्वप्नापैकी एक चांगलं स्वप्न माणसाच्या आयुष्यामध्ये असताना ते स्वप्न या ठिकाणी या घरकुलाच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, त्याचबरोबर देवाभाऊ असतील आणि सांगली जिल्ह्यातल्या सर्वच या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि खास करून सलगर गावामधल्या सर्वच या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, कर्मचारी यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी गावामधील जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 80 ते 90% लोकांना घरकुलाचा लाभ या ठिकाणी या यादीनंतर पूर्ण होणार आहे. उर्वरित जर काही लाभार्थी यातूनही सुद्धा राहिले असतील तर त्यांनासुद्धा उर्वरित योजनेच्या माध्यमातून लाभ देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी नक्की करू हा शब्द या ठिकाणी देतो आहे. वास्तविक खरोखरच आज आम्हाला सलगर गावामध्ये एक आनंदाचा आणि थोडासा जरा एक चांगला क्षण आज या घरकुल योजनेच्या माध्यमातून आम्हाला झालेला आहे. वास्तविक लवकरच उद्या शनिवारी या ठिकाणी सगळ्या लाभार्थ्यांना बोलावून या ठिकाणी ज्यांची नावं आहेत त्यांना सांगून त्यांना काय लागणार आहे
त्याची पूर्तता करून घेऊन येणाऱ्या ग्रामसभेमध्ये या यादीला मान्यता द्यायची आहे आणि मान्यता देऊन लवकरात लवकर घरकुलं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं संबंधित लाभधारकांना या ठिकाणी सांगण्यात येणार आहे. त्यातून ज्यांना काही अडचण असेल त्यांनासुद्धा आम्ही स्वतः वैयक्तिक मदत करून ही पूर्ण घरकुलं 100% बांधण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगून पुन्हा एकदा आदरणीय सर्वच भारताचे आदरणीय पंतप्रधान मोदीसाहेब, मुख्यमंत्री देवाभाऊ, ग्रामविकास मंत्री गोरेसाहेब, पालकमंत्री चंद्रकांत दादांनी खास करून आमचे मिरजेचे आमदार खाडेभाऊ यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो.